So good morning everyone. Today we are going to cover the theoretical part related to reinforcement learning, which is a third type of machine learning, right? So we have covered like two types of machine learning so far, that is supervised machine learning, unsupervised machine learning, supervised, unsupervised, and third type is reinforcement machine learning. Okay, so in reinforcement we already know it works on like trial and error method, where there is something called as the agent and environment, and the purpose is to accumulate maximum number of rewards, like maximum number of correct actions. Okay, so it will learn through the experience, and examples for these are like autonomous car, robot guidance, or like a breakdown maintenance. Some of the things are there, those we can be implemented with the help of reinforcement learning. So this part we are going to cover today. So first thing first, we will try to understand what is this reinforcement learning, right? So in short, it is known as the like RL, which is a machine learning technique where agent learns by interacting with the environment. दोन गोष्टी इम्पॉर्टंट इथं काय, एजंट आणि एन्व्हायरमेंट. ठीक आहे, जसं सुपरवाइज मध्ये टार्गेट नोन आहे, प्रत्येक मशीन लर्निंगच्या टाईपसाठी एक फीचर आहे, म्हणजे सेपरेट टॉपिक्स येते. करेक्ट. जसं सुपरवाइज साठी काय होतं, दोन होते, परत रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन. पण याच्यामध्ये टार्गेट काय आहे, टार्गेट इज नोन, राईट. अनसुपरवाइज साठी काय, अनसुपरवाइज साठी टार्गेट इज कम्प्लिटली अननोन, correct. And for reinforcement it will learn by interacting with the environment. म्हणजे सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं इथं काय, ऑटोनॉमस कार. सो कार काय झाली, इथं एजंट झालं, आणि जे काही एन्व्हायरमेंट आहे साईडला, रोड किंवा जे काही असेल सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड एज द एन्व्हायरमेंट. अँड टेक्निक इज ऑर लाईक पर्पज इज टू अक्युमुलेट मॅक्सिमम रिवॉर्ड. म्हणजे काय, सिम्पल, इफ देर इज अ एम्प्टी रोड, जर एम्प्टी रोड असेल, काय अप्लाय व्हायला पाहिजे, एक्सलरेटर अप्लाय व्हायला पाहिजे. अँड इफ देर इज ऑब्स्टेकल, जर ऑब्स्टेकल असेल तर काय अप्लाय व्हायला पाहिजे, ब्रेक्स अप्लाय व्हायला पाहिजे. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. तर अशा पद्धतीने जे काही वर्क होईल दॅट विल कम अंडर दी रिइन्फोर्समेंट लर्निंग. रेग्युलरली एवढं यूज होत नाही आता. ठीक आहे, तुमचं जास्त फोकस कुठे राहील, युअर मोर फोकस विल बी ऑन सुपरवाइज्ड अँड अनसुपरवाइज्ड. हे दोन अल्गोरिदम्स रेग्युलरली यूज होतात. रिइन्फोर्समेंटचे जसे ऍप्लिकेशन्स लिमिटेड आहेत, तर सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये नाही यूज होत, बट यू शुड नो हाऊ इट वर्क. ठीक आहे. सो एजंट टेक्स ऍक्शन बाय अँड रिसीव्ह द रिवॉर्ड अँड पेनल्टीज. रिवॉर्ड अँड पेनल्टी म्हणजे काय, जर करेक्ट ऍक्शन झाली तर काय रिसीव्ह करेल तो, करेक्ट ऍक्शन झाली, काय ऑब्स्टेकल नाही, बरोबर मूव्ह होतंय, समजा टर्न आहे तर मग स्टिअरिंग मूव्ह करतोय, राईट. लेफ्ट टर्न तर लेफ्ट साईडला रिव्हॉल्व होते, राईट टर्न तर राईट साईडला रिव्हॉल्व होते. सो इट विल रिसीव्ह द रिवॉर्ड. सो मॅक्सिमम रिवॉर्ड मिळाले पाहिजे असा ऑब्जेक्टिव्ह आहे. लर्न दी ऑप्टिमल पॉलिसी दॅट मॅक्सिमाइजेस दी क्युम्युलेटिव्ह रिवॉर्ड. पेनल्टीज काय पाहिजे, कमी पाहिजे, म्हणजे दोज एरर शुड बी लेस, एरर काय पाहिजेत, कमी पाहिजे. सो इट इज वाईडली युज्ड इन रोबोटिक्स, कंट्रोल सिस्टम आणि इंजिनिअरिंग ऑप्टिमायझेशन. आता इथं याचे ऍप्लिकेशन्स का वाढत चालले, इफ वी आर हॅव्हिंग अ बेस ऑफ मेकॅनिकल सिस्टम, नीट समजून घ्या, किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा रोबोटिक्स. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे काय, रिइन्फोर्समेंट लर्निंग, दिस इज अ पार्ट ऑफ डेटा सायन्स, AI किंवा मशीन लर्निंगचा, राईट. अँड वी आर अप्लाइंग इट ओव्हर सम सिस्टम, की या सिस्टम आहे, मेकॅनिकलची सिस्टम असू शकते, रोबोटिक्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा कंट्रोल सिस्टम असेल. या सगळ्या काय आहेत, हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. त्यामुळे आता डे बाय डे याचे जे यूज केसेस आहेत त्या वाढत चाललेले आहेत. सो यू आर हॅव्हिंग लाईक लार्ज स्कोप फॉर दिस, हे नीट समजून घ्या. ठीक आहे. एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन जर घेऊन चाललो आपण, समजा रोबोटिक्स साठी आपल्याला डिझाईन करायचं, की रोबोटचा काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायचं आहे, की इथं स्टार्ट झाली सपोज त्याची पोझिशन आणि डेस्टिनेशन इज समवेअर हिअर. तर या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला नंबर ऑफ वेज आहेत, करेक्ट. या डेस्टिनेशन मध्ये पोहोचण्यासाठी नंबर ऑफ वेज आहेत. सो आणि विदाऊट हॅव्हिंग सम कोलिजन, कुठलाही कोलिजन न होता इथपर्यंत त्याला पोहोचायचं आहे, राईट. सो इट विल फाइंड इट्स ऑप्टिमल
path by taking or by accumulating मॅक्सिमम रिवॉर्ड, जास्तीत जास्त रिवॉर्ड गेन करून इथपर्यंत पोहोचायचं आहे. शॉर्टेस्ट पाहिजे, कमीत कमी वेळेत गेलं पाहिजे, बट विदाऊट एनी एरर, विदाऊट एनी पेनल्टी. तर हे आपलं पर्पज आहे, हे आपला मोटो आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ दिस सिस्टम विल वर्क. याचे जे की कंपोनंट्स आहेत की या गोष्टी आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. आता हे सगळं तुमचं याच्यामध्ये क्लिअर होईल. हे स्टेट काय आहे, ऍक्शन काय आहे, किंवा रिवॉर्ड्स कशी क्युम्युलेटिव्ह तो कलेक्ट करतो, हे इम्प्लिमेंटेशन मध्ये कव्हर होईल. बट राईट नाव दीज 5 की कंपोनंट्स आर देअर इन reinforcement learning. First one is a agent. So agent that is like learner or decision maker. की फॉर एक्झाम्पल रोबोटिक सिस्टम डिझाईन करतोय आपण. सो रोबोट विल बी अ एजंट ओव्हर हिअर. इफ यू आर डिझायनिंग लाईक कोड फॉर द ऑटोनॉमस कार, तर मग कार काय राहील इथं, कार काय राहील, एजंट राहील. इफ वी आर लाईक डिझायनिंग द मेंटेनन्स बॅकग्राऊंड prediction, then that machine or that particular machine will be a agent there, right? And in the system in which agent is interacting, for example, in case of a car it could be a road, okay, or whatever premises are there. In case of a robot, whatever the working area is there, ठीक आहे, ज्या वर्किंग एरियामध्ये तो रोबोट मूव्ह करतोय त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे दॅट विल बी कॉल्ड एज दी एन्व्हायरमेंट. ती जे सराउंडिंग आहे दॅट विल बी कॉल्ड एज दी एन्व्हायरमेंट. देन देर आर सम स्टेट्स की एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटकडे तो मूव्ह होणार आहे, राईट. सो प्रिव्हियस स्टेट, सपोज सम स्टेट इज दे, राईट. सपोज आपण मशीनचं ब्रेकडाऊन डिझाईन करतोय, तर सुरुवातीला मशीन मे बी वर्किंग सिच्युएशन मध्ये असेल. फर्स्ट स्टेट जी ती वर्किंग सिच्युएशन जी असेल. सेकंड स्टेट सपोज मायनर फेल्युअर इज देअर, मायनर फेल्युअर, ओके. आफ्टर दॅट देर मे बी अ मेजर फेल्युअर की जास्त फेल्युअर झालेत. And last one can be a breakdown or completely stopped, complete failure. Okay, so we can design the system which can give us the idea how it is moving. So if I'm working over here, minor failure, then that can be called as the current situation of the agent. ठीक आहे. किंवा रोबोट मुवमेंट करतोय, सपोज इट इज गोइंग थ्रू दीज 4 steps. So whatever step is there right now, that will be called as the state. की त्याची जी करंट सिच्युएशन आहे दॅट विल बी कॉल्ड एज दी स्टेट. अँड वॉट एव्हर ऍक्शन्स आर अवेलेबल. ठीक आहे. आता इथून जर समजा हा स्टार्ट पॉईंट आहे त्याचा, अँड दिस इज अ एंड पॉईंट ऑर अ डेस्टिनेशन. सो इट इज हॅव्हिंग नंबर ऑफ चॉईसेस की राईट मुवमेंट करायची ती पॉझिटिव्ह साईडला, किंवा डाऊनवर्ड मुवमेंट करायची, राईट, ऑन वाय ऍक्सिस लाईक निगेटिव्ह मुवमेंट, अगेन ऑन एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह मुवमेंट की निगेटिव्ह मुवमेंट. सो फॉर एनी situation it is having, for any state it is having number of choices की upward जायचंय, downward जायचंय, left जायचंय की right जायचंय. those choices are nothing but action, those choices are nothing but action. की तिथपर्यंत कमी वेळेत पोहोचण्यासाठी कोणती ऍक्शन तो चूज करेल. इज इट ओके गाईज? हे समजतंय का रे? सिंपल. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी त्याला नंबर ऑफ गोष्टी, बरोबर ना. रोबोट मूव्ह होतो म्हणजे एका प्लॅटफॉर्मवरती मूव्ह होणार, तो सरफेसवरती मूव्ह होणार आहे. डायरेक्ट तर नाही जाणार, असं तर नाही होऊ शकत ना. डायरेक्ट इथून स्टार्ट झालं, डायरेक्ट असं आलं. सो आयदर इट हॅज टू मूव्ह हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल साठी परत 2 पोझिशन येतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ऍक्सिस कसे कन्सिडर करतो आपण, बरोबर ना, एक्स वाय, बरोबर. 2 डायमेन्शन मध्ये जर मूव्ह होत असेल तर ह्या साईडला हे सगळे पॉझिटिव्ह येतात, या साईडला निगेटिव्ह येतात. हे नीट समजून घ्या. मॅथमॅटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, करेक्ट. इथं जर स्टार्ट झाला आणि इथं जर येणार असेल तो, तर नंबर ऑफ गोष्टी, इथून इथं आला, इथून इथं आला, इथून इथं आला, कसं जातो तो, इट डिपेंड्स, राईट. सो तो चॉईसेस आर नथिंग बट ऍक्शन. अँड वॉट एव्हर फीडबॅक सिग्नल दॅट इज यूज टू इव्हॅल्युएट द ऍक्शन, की जी ऍक्शन झाली, सपोज इथून पॉझिटिव्ह साईडला आला, विदाउट क्रिएटिंग एनी क्लॅशेस, किंवा कुठेही स्टक न होता, कुठेही क्लॅशेस क्रिएट न करता जर तो मूव्ह होत असेल, दोज आर कॉल्ड एज दी रिवॉर्ड्स. आणि जास्तीत जास्त काय पाहिजे आपल्याला, ऍट द एंड ज्यावेळेस तो डेस्टिनेशनला जाईल तर मॅक्सिमम काय पाहिजे, रिवॉर्ड पाहिजे, नॉट अ पेनल्टीज. क्लिअर? सो दीज 5 कंपोनंट्स आर देअर, एजंट, एन्व्हायरमेंट, देन state, action and reward. These 5 key components or key concepts are there in a reinforcement learning. समजतंय? मे बी थोडंसं टफ जाऊ शकतं, जनरली घेत नाही आपण हे, म्हणजे तुमच्या सिलेबसला पण दिलेलं नाही. बट यू शुड नो हाऊ इट इज वर्किंग. ऍटलिस्ट मशीन लर्निंगचे जे 3 टाइप्स आहेत याची आयडिया क्लिअर पाहिजे तुम्हाला. सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड अँड रिइन्फोर्समेंट. सुपरवाइज मध्ये परत रिग्रेशन काय, क्लासिफिकेशन काय,
आणि अनसुपरवाइज मध्ये क्लस्टरिंग कसं होतं, प्रत्येकाला एक प्रिन्सिपल आहे, प्रत्येकाच्या मागे काहीतरी थिअरी, ती थिअरी समजली पाहिजे, राईट. एव्हरीवन हॅव्हिंग इट्स ओन प्रॉपर्टीज, राईट. सो इट शुड बी क्लिअर टू यू. इज इट ओके? येस एव्हरीवन, समजतंय जे चाललंय ते समजतंय? ठीक. सो इफ वी यूज इट इन अ डिझाईन ऑप्टिमायझेशन, प्रत्येकाला काय रे, प्रत्येक अल्गोरिदमसाठी काय असणार आहे, ऍप्लिकेशन असणार आहे. तर थेरी मध्ये एवढा पार्ट येतो, एजंट, एन्व्हायरमेंट, नंतर ऍक्शन, बरोबर, एजंट, एन्व्हायरमेंट, स्टेट, ऍक्शन आणि रिवॉर्ड्स. सो इफ वी यूज इन इंजिनिअरिंग ऑप्टिमायझेशन और इंजिनिअरिंग डिझाईन ऑप्टिमायझेशन विच जनरली इन्व्हॉल्व्स लाईक मल्टिपल कन्स्ट्रेंट्स अँड ऑब्जेक्टिव्ह. एखादं डिझाईन जर आपण क्रिएट करत असू तर त्याला नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स आहेत. सो रिइन्फोर्समेंट लर्निंग कॅन एक्सप्लोर द डिझाईन अल्टरनेटिव्ह ऑटोमॅटिकली, की जे डिझाईन आपण करतोय, सपोज किती मटेरियल यूज होणार आहे ते डिझाईन करण्यासाठी, किती मटेरियल यूज होणार आहे, मग त्याच्यावरून जसं मटेरियल इन्क्रीज होईल तशी कॉस्टिंग पण काय होते, इन्क्रीज होते. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की सपोज आपण कशाचं पण एक्झाम्पल घ्या, मेकॅनिकलचं घ्या, सिव्हिलचं घ्या. इफ वी आर डिझायनिंग समथिंग लाईक दिस, सपोज असा बार आपण डिझाईन करतोय की ज्याची साईज सपोज 3 फीट हाईट दिली आहे, 10 फीट लेंथ दिली आहे, आणि याला परत काय असणार आहे, काहीतरी थिकनेस असणार आहे, दॅट इज 2. बट मोस्ट ऑफ द टाइम लाईक इट कॅन बी डिझाईन दिस वे ऑल्सो, की त्याची जी स्ट्रेंथ आहे ती या डिझाईनने पण काय होते, सिमिलर येते. सो these alternatives, these options are provided with the help of reinforcement learning, and obviously it will save the material and costing eventually, correct. So it will help to optimize the parameters such as the structure, material or energy usage. Suppose आपण मशीनसाठी काहीतरी डिझाईन करतोय, राईट, की व्हॉट कॅन बी द लोड. जर सपोज मशीनवरती लोड लेस असेल, इफ मशीन इज टेकिंग लेस लोड, सो पॉवर शुड बी रिड्यूस्ड. पॉवर काय झाली पाहिजे, रिड्यूस झाली पाहिजे. इफ देर इज अ मोर लोड ऑन अ मशीन, पॉवर शुड बी इन्क्रीज. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, सो दोज आर डन विथ द हेल्प ऑफ अ ट्रायल अँड एरर प्रोसेस इन अ डिझाईन ऑर इन एनी प्रोसेस. कुठल्याही प्रोसेसमध्ये जे मॅन्युअल ट्रायल अँड एरर करतो आपण, की असं झालं तर हे केलं पाहिजे, दोज ऑप्टिमायझेशन पॅरामीटर्स, दोज टेक्निक्स आर सजेस्टेड बाय reinforcement learning, and eventually it is like reducing the power or like optimizing the structure, material, everything. Those are used in engineering. So most of the time you will find the applications for reinforcement learning in design optimization or in robot navigation or in energy consumption as well, की किती एनर्जी कंझ्युम करते मशीन, ती एनर्जी कन्झम्पशन जे ते ऑप्टिमायझेशन करण्यासाठी याचा यूज होतो. ठीक आहे. सो नेक्स्ट थिंग इज लाईक डिझाईन, जस्ट अ मिनिट, reinforcement learning in engineering design. So what can be the steps for the, जनरली काय याला कन्स्ट्रेंट आणि ऑब्जेक्टिव्ह हँडलिंग. कन्स्ट्रेंट म्हणजे जनरली आपण म्हणजे ठराविक गोष्टी दिल्या असतात, त्याच्यातच आपल्याला ते फिट करावं लागतं कुठलंही डिझाईन. ठीक आहे. बट reinforcement learning is providing you the like more options to create it, or it will like automate your design exploration. and parameter optimization, की लेंथ कमी करायची, विड्थ कमी करायची, की हाईट कमी केल्यानंतर त्याच्या स्ट्रेंथ मध्ये काही चेंज नाही आला पाहिजे. एखादी गोष्ट जर आपण डिझाईन करत असू, सो जनरली काय कन्सिडर करतो आपण, त्याची स्ट्रेंथ कन्सिडर करतो, विच विल रिड्यूस द मॅन्युअल एफर्ट. जे मॅन्युअली आपण ट्रायल अँड एररनी करतो, दोज पॅरामीटर्स विल बी ऑप्टिमाइज्ड विथ द हेल्प ऑफ reinforcement learning, right. If we take example of energy consumption, so reinforcement learning algorithms learn optimal operational strategies. मग ते डिझाईन इंजिनिअरिंग साठी असू दे, एनर्जी ऑफ कन्झम्पशन साठी असू दे, किंवा रोबोट नेव्हिगेशन साठी असू दे, राईट. सो इट इज युज्ड इन अ पॉवर सिस्टम्स, manufacturing system and smart building to reduce the energy consumption. So agent will learn how to minimize the energy. काय झाली पाहिजे, एनर्जी लेस कंझ्युम झाली पाहिजे व्हाईल मेंटेनिंग दी परफॉर्मन्स. म्हणजे काय की सपोज मशीनवरती लोड आहे, लोड कसा आहे, लो लोड इज देअर और लेस लोड इज देअर, सो एनर्जी शुड बी रिड्यूस्ड. जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे ते काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. इफ मीडियम लोड इज देअर, इट शुड बी मेंटेन इन बिटवीन.
If higher load is there, so power should be increased. This is how it is working. So agent म्हणजे जी काय मशीन आहे ती काय वर्क करेल इथं एजंट म्हणून वर्क करेल आणि त्याचं जे सराउंडिंग ज्याला जे आपण पॉवर सप्लाय दिलेला आहे दॅट विल वर्क ॲज अ एन्व्हायरमेंट अँड इट विल लर्न अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट सो दॅट ॲडप्शन ऑर दॅट ॲडॅप्टिव्ह कंट्रोल ऑफ द मशीन विच विल रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन. ऑब्विसली एनर्जी जर कन्झम्पशन आपण रिड्यूस करतोय तर इट इज इन्क्रीजिंग दी प्रॉफिट अँड रिड्युसिंग दी कॉस्ट. कॉस्ट काय होणार आहे ते पर्टिक्युलर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होण्यासाठी किंवा त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये जी काही एनर्जी कन्झ्युम होते ती काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. लक्षात येतंय का ऍक्च्युली काय होतंय. येस एव्हरीवन, जे आपण आता डिस्कस करतोय हे तुम्हाला समजतंय. ट्रायल अँड एररनी लर्न करतो हा अल्गोरिदम. कशाने रन करतो ट्रायल अँड एररनी रन करतो. ठीक आहे, की नंबर ऑफ एक्सपिरियन्स जसे त्याचे वाढत जातात की असं झालं तर हे होतं. ठीक आहे, मग दोन गोष्टी याच्यामध्ये, एक काय आहे एरर आणि दुसरं काय आहे रिवॉर्ड. एरर म्हणजे काय पेनल्टी, चुकतंय समजा की जर तिथं ऑब्स्टेकल आहे, सिंपल गोष्ट आहे कारचं एक्झाम्पल आहे, जर ऑब्स्टेकल आहे आणि एजंटनी काय प्रेस केलंय ऍक्सेलरेटर प्रेस केला तर दॅट इज अ एरर, तर ती पेनल्टी होईल. एमटी रोड आहे ऍक्सेलरेटर प्रेस केला तर ते रिवॉर्ड मध्ये कन्सिडर होईल. ऍट द एंड ज्यावेळेस सगळी प्रोसेस कम्प्लीट होती एका इटरेशनची त्यावेळेस काय रिवॉर्ड्स काय पाहिजेत मॅक्सिमम पाहिजेत. ठीक आहे, मग ज्या गोष्टी मिस्टेकन झाल्या किंवा मिस्टेक झाल्या त्या काय होणार रेक्टिफाय होणार नेक्स्ट इटरेशनला आणि सिस्टम कशी तयार झाली पाहिजे. सो इट विल हॅव मॅक्सिमम रिवॉर्ड्स. येस, इज इट ओके फॉर ऑल एव्हरीवन. ठीक आहे, फाईन. हा, तर मग आता एक्झाम्पल हे अजून थोडं एक्सप्लोर करता येईल आपल्याला की एनर्जी ऑप्टिमायझेशन प्रोसेस काय करायचं आहे आपल्याला. ऍट द एंड काय झाली पाहिजे एनर्जी ऑप्टिमाइज करायची म्हणजे खूप जास्त यूज नाही झाली पाहिजे, खूप कमी यूज नाही झाली पाहिजे. ऑप्टिमायझेशनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, नॉट व्हेरी लेस नॉट व्हेरी मोर, राईट. सो वी हॅव टू डिफाईन अ स्टेट. आपल्याकडे पॅरामीटर्स काय काय आहेत, वी आर हॅव्हिंग 5 पॅरामीटर्स, राईट. हे लक्षात ठेवायचे. ऍटलिस्ट एखाद्याने विचारलं व्हॉट आर दी कंपोनंट्स इन रिइन्फोर्समेंट लर्निंग, सो एजंट एन्व्हायरमेंट देन स्टेट, करेक्ट, स्टेट ऍक्शन आणि रिवॉर्ड. हे 5 कंपोनंट लक्षातच राहिले पाहिजेत, याला काही ऑप्शन नाहीये. ओके, हे लक्षात राहील ना. एजंट एन्व्हायरमेंट स्टेट ऍक्शन आणि रिवॉर्ड 5 कंपोनंट्स आर देअर. ओके, फॉर एनी मशीन लर्निंग फॉर एनी रिइन्फोर्समेंट लर्निंग अल्गोरिदम. सो डिफाईन अ स्टेट. सपोज मशीन लोड कन्सिडर केला आपण, डिफरंट असू शकतो स्टेट. मशीनचा लोड, त्याचं टेम्परेचर, स्पीड, मग या स्टेटनुसार ऍक्शन काय परफॉर्म करायची, राईट. सो सपोज मशीन लोड वी आर कन्सिडरिंग मशीन लोड लो, मीडियम, हाय अशा 3 स्टेट घेतल्यात मी, लो, मीडियम आणि हाय. मग या स्टेटनुसार पॉवर ऍडजस्ट झाली पाहिजे, बरोबर ना. लो लोड असेल तर लेस पॉवर कन्झ्युम झाली पाहिजे, मीडियम लोड असेल तर पॉवर मेंटेन राहिली पाहिजे आणि हाय लोड असेल तर पॉवर इन्क्रीज व्हायला पाहिजे, राईट. अगेन फॉर स्पीड इट कॅन बी अ डिफरंट, फॉर ऑपरेटिंग मोड इट कॅन बी अ डिफरंट. सो डिफाईन अ रिवॉर्ड. रिवॉर्ड कसा डिफाईन करणार आता, रिवॉर्ड्स डिफाईन करण्यासाठी काय की लोअर एनर्जी कन्झम्पशन विथ स्टेबल आउटपुट. ऍट द एंड आपली एनर्जी काय करायची तुम्हाला, अल्टिमेट पर्पज काय, एनर्जी शुड बी कन्झ्युम लेस. So reinforcement learning agent learns the best energy efficient policy over here. So according to a load, it should adjust its power, right? And at the end, it should have stable output with less energy consumption. Stable output with less energy consumption. हे clear होईल during implementation with the help of a Python. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन मध्ये हेच एक्झाम्पल आहे, एनर्जी ऑप्टिमायझेशनचं एक आहे आणि रोबोट नेव्हिगेशनचं आहे. हे त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल, डोंट वरी. आणि सेम समजा पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण रोबोट गायडन्स अँड नेव्हिगेशन. रोबोट गायडन्स आणि नेव्हिगेशन म्हणजे काय, सिम्पल की एका पॉइंटला कुठेतरी तो काय होणार आहे, त्याची मुवमेंट काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. सम स्टार्ट पॉइंट विल बी देअर अँड सम डेस्टिनेशन विल बी देअर. आता या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी नंबर ऑफ वेज आहेत, राईट. या डेस्टिनेशन पर्यंत याला रीच करण्यासाठी नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. यातला काय पाहिजे आपल्याला, वी वॉन्ट शॉर्टेस्ट अँड सेफेस्ट. असं नाही पाहिजे की शॉर्टेस्ट आहे मग तो नंबर ऑफ ठिकाणी ऑब्स्टॅकल्स हिट करत चाललाय. इज इट ओके. समजा हा जर शॉर्टेस्ट असेल पण इथं जर काही ऑब्स्टॅकल असेल आणि त्याला हिट करून मग पुढे चाललाय, सो इट विल क्रिएट अ क्लॅशेस. असं पण नाही पाहिजे, राईट. शॉर्टेस्ट अँड सेफेस्ट पाथ त्यांनी फाइंड आउट केलं पाहिजे. सो रोबोट मस्ट मूव्ह इफिशियंटली इन अ डायनॅमिक एन्व्हायरमेंट. डायनॅमिक एन्व्हायरमेंट म्हणजे असं नाही ना की सगळं हे एम्प्टी राहतं, राईट.
इन वर्क प्लेस वी आर हॅव्हिंग नंबर ऑफ अदर थिंग्स ॲज वेल. जी काय वर्क प्लेस आहे रोबोटची कंपनीमध्ये राईट ना, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ गोष्टी आहेत. म्हणजे असं नाही का फक्त रोबोटची मुवमेंट आहे मग तो ऑब्जेक्ट पिक करतो आणि दुसरीकडे ठेवतोय राईट. सेम टाइम देर आर पर्सन, देर आर अदर थिंग्स राईट. दोज कॅन बी अवॉइडेड इन दॅट पर्टिक्युलर मुवमेंट. करेक्ट. सो रिइन्फोर्समेंट लर्निंग विल हेल्प रोबोट टू लर्न नेव्हिगेशन पॉलिसीज थ्रू द इंटरॅक्शन. थ्रू द इंटरॅक्शन म्हणजे त्या एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन. सिम्पल फ्लोअरवरचं एक्झाम्पल घ्या की फ्लोअरवरती तो कसं वर्क करेल. रोबोट मूव्ह करतोय, त्याच्या आर्मची मुवमेंट होते, बट सेम टाइम देर विल बी अदर थिंग्स ॲज वेल, दोज कॅन बी अवॉइडेड अँड विच एनेबल्स पाथ प्लॅनिंग अँड ऑब्स्टेकल अवॉइडन्स. दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे की पाथ प्लॅन झाला पाहिजे विथ ऑब्स्टेकल अवॉइडन्स. ऑब्स्टेकल अवॉइड झाले पाहिजे आणि पाथ प्लॅन पण झालं पाहिजे राईट. सो विच इज यूज इन ऑटोनॉमस व्हेकल, ड्रोन्स, इंडस्ट्रियल रोबोटमध्ये याचा यूज होतो. रोबोट गायडन्स अँड नेव्हिगेशन सिस्टमचा राईट. In order to optimize the robot movement, how it helps or how reinforcement learning helps, just take a look. So reinforcement learning helps robot to determine the most efficient. Most efficient म्हणजे कसा रे, efficient म्हणजे कसं पाहिजे, शॉर्ट पण पाहिजे आणि सेफ पण पाहिजे. ठीक आहे, दोन्ही गोष्टी मॅनेज व्हायला पाहिजे, तिथं ऑप्टिमायझेशन व्हायला पाहिजे, विच मिनिमायझेस दी ट्रॅव्हल टाइम अँड एनर्जी युसेज. ऑब्विसली जर ट्रॅव्हल टाइम कमी झाला तर एनर्जी काय लागणार, त्याला कमी लागणार आहे राईट. अगेन विच इम्प्रूव्ह द प्रिसिजन अँड अडॅप्टेबिलिटी. अडॅप्टेबिलिटी म्हणजे सपोज नेक्स्ट इटरेशनला, जर सपोज फर्स्ट इटरेशनला काही ऑब्स्टेकल हिट झालं, फर्स्ट इटरेशनला काही ऑब्स्टेकल हिट होत असेल इथं राईट. सपोज सम ऑब्स्टेकल इज देअर ऑब्स्टेकल ड्युरिंग अ मुवमेंट. सो इन नेक्स्ट इटरेशन इट शुड अवॉइड इट राईट. की त्याचा पाथ काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे राईट. सो दिस शुड बी अवॉइडेड. समजतंय का रे. सो इट कॅन लर्न फ्रॉम दी सिम्युलेशन बिफोर रिअल वर्ल्ड डिप्लॉयमेंट. की असं नाही की डायरेक्टली रोबोटला प्रोग्रामिंग केलं आणि रोबोटवरती डायरेक्टली वर्क केलं. सो रिअल वर्ल्ड डिप्लॉयमेंटच्या आधी कशावरती वर्क करतात, सिम्युलेशनवरती वर्क करतात, म्हणजे व्हर्च्युअल सॉफ्टवेअरवरती सिम्युलेशन थ्रू वर्क करतात की काय ऑब्स्टेकल हिट होत आहेत, की प्रॉपर वर्क होत आहे, अँड हाऊ ॲक्युरसी इज इट, की त्याची ॲक्युरसी किती प्रिसिजन आहे, त्याची जी मुवमेंट होते ती किती सेफ आहे. ऑल दीज थिंग्स आर असेस्ड बिफोर ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किंवा डिप्लॉयमेंट. डायरेक्टली रोबोट डिप्लॉय करण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. ऑब्विसली इट इज लाईक इकॉनॉमिकल फॉर एनी ऑपरेशन. ठीक आहे. So you will have like applications for reinforcement learning in autonomous vehicle, industrial robot arms, warehouse robot की जिथं आपण काही ऑब्जेक्ट्स मूव्ह करतोय, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम, और इन ऑर्डर टू लाईक हॅव्हिंग दी एनर्जी कन्झम्पशन, लेस एनर्जी कन्झम्पशन, ड्रोन नेव्हिगेशन, फाइंडिंग द बेस्ट पाथ फॉर दी ड्रोन. So all these are the examples for reinforcement learning. If we talk about like advantages of reinforcement learning in engineering, so which handles the complex decision making problems by optimizing the path and all these things, which learns optimal strategies automatically. So obviously trial and error method is there, and through the trial and error method interacting with the environment, agent learn this thing which adapts changing in the environment, or it adapts to changing environment, improves the system efficiency and performance. की जसं जसं तो लर्न करतोय तसे त्याचे परफॉर्मन्स काय करतो, तो इम्प्रूव्ह करतो थ्रू ट्रायल अँड एरर. आणि रिवॉर्ड्स आणि पेनल्टीज मध्ये याचं कॅल्क्युलेशन होतं, तर रिवॉर्ड्स काय होत जातात ऑटोमॅटिकली ॲट द एंड, रिवॉर्ड्स आर इन्क्रीजिंग. सेम टाइम देर आर सम challenges as well or disadvantages as well which required like large training data or simulations. हे सिम्युलेशन नंबर ऑफ टाइम्स परफॉर्म करावं लागतात राईट. कम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह आहे, सगळ्या याच्यासाठी ॲक्च्युअल एक्झाम्पल्स आहेत. So in order to work with that, it is not like that we are providing some data, CSV, and we are working on that. So most of the time you have a real world problem. So it is like computationally expensive and resource consuming is there. Time complexity, resource consumption is more. Safest or like safety concern in real world system. Suppose robot movement आपण डिझाईन करतोय किंवा ड्रोन मुवमेंट डिझाईन करतोय आणि रिअल वर्ल्ड सिस्टम मध्ये it is not going as per like
our design, some of the times it is creating issues. So those safety concerns are like important over here. Designing proper reward function can be difficult. की रिवॉर्ड जे आपण अक्युमुलेट करतोय किंवा रिवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी, रिवॉर्ड क्युम्युलेटिव्हली कलेक्ट करण्यासाठी तुम्ही जे फंक्शन डिझाईन केलंय ते प्रॉपर वर्क होईलच याची काही गॅरंटी नाहीये. सो दिस इज लाईक डिफिकल्ट. समजा नॉन टेक्निकल पर्सनला याच्यावरती वर्क करण्यासाठी challenges फेस होतात. ठीक आहे. सो दीज आर दी challenges. इफ वी टॉक अबाउट लाईक key notes for this. So reinforcement learning is powerful tool for engineering optimization. की इंजिनिअरिंगच्या ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम हे यूज होतं, विच हेल्प्स टू रिड्यूस द एनर्जी कन्झम्पशन अँड इम्प्रूव्ह द रोबोट नेव्हिगेशन. 2 एक्झाम्पल्स आपण घेणार आहे आणि इम्प्लिमेंटेशन पण तुमचं याच्यावरच आहे, एनर्जी कन्झम्पशन अँड रोबोट नेव्हिगेशन. सो फ्युचर सिस्टम विल इन्क्रीजिंगली रिलाय ऑन द रिइन्फोर्समेंट लर्निंग. म्हणजे स्कोप खूप आहे याला. तुम्ही जर काही प्रोजेक्ट्स डिझाईन करायला घेतले, कोड जर राईट केले, तर यू विल फाइंड की देर आर लाईक लेस वर्क ऑन रिइन्फोर्समेंट लर्निंग राईट नाऊ. पीपल आर लाईक मोरली वर्किंग ऑन सुपरवाइज टिल डेट. तुम्ही रिइन्फोर्समेंट वरती जर समजा प्रोजेक्ट्स अपलोड करताय, प्रोजेक्ट्स बिल्ड करताय, सो दॅट विल बी लाईक ॲडव्हान्टेज फॉर यू, विच विल प्ले अ की रोल इन इंटेलिजंट इन इंजिनिअरिंग सिस्टम. जर ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही पुढे जात असाल, सो इट विल क्रिएट अ बेनिफिट फॉर यू. जर आपण एखादं ऍप्लिकेशन कन्सिडर करतोय, वेदर इट कॅन बी ऑफ अ मेकॅनिकल, इट कॅन बी ऑफ अ इलेक्ट्रॉनिक्स, तर तुम्ही याच्यावरती फोकस करा. काहीतरी ऍप्लिकेशन घ्या, रोबोट नेव्हिगेशनचं घ्या किंवा एनर्जी ऑफ कन्झम्पशनचं घ्या किंवा सिम्पल तुमचं जे हाऊस आहे, ठीक आहे, हाऊस एनर्जी कन्झम्पशन असं पण तुम्ही रिपोर्ट तयार करू शकता, कोड राईट करू शकता की बिफोर implementing the system, what was the like energy bill, and after implementing the system, what are the changes in the energy bill. So this can be the actual use cases. People are more interested in actual work, की ऍक्च्युअल जी सिस्टम आहे त्याच्यासाठी सोल्युशन काय प्रोव्हाइड केलंय आपण, ऍक्च्युअल जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी काय सोल्युशन प्रोव्हाइड केलंय, राईट. सो यू कॅन गो विथ ऍक्च्युअल डेटा अँड यू कॅन शोकेस युअर वर्क. ओके, सो दीज आर सम ऑफ द लाईक आयडियाज टू वर्क in future. Case study are like autonomous car, where reinforcement learning is used in a self-driving vehicles or self-driving cars to learn about optimal driving policies. Okay, so it actually uses the or observes the environment using a sensor such as cameras or like lidar sensor is there or radar is there in order to like identify the distance and all those things. And actions can include, yes, what can be the actions. ऍक्सेलरेटर प्रेस करायचं आहे, ब्रेक अप्लाय करायचं आहे, स्टिअरिंग व्हील रिव्हॉल्व करायचं, स्टिअरिंग राऊंड करायची, लेफ्ट साईड राईट साईड किंवा लेन चेंज करायची. सो दोज कॅन बी द ऍक्शन्स. अँड रिवॉर्ड फंक्शन पॉलिसीज आर लाईक सेफ्टी, राईट, ऑब्स्टेकल मिस झाले पाहिजेत, राईट, देन फ्युअल इफिशियन्सी अँड स्मूथ ड्रायव्हिंग. दिस कॅन बी द लाईक reward functions which is used or like in simulation environment before deployment in real traffic world. Obviously it will be used in a simulation format first or simulation environment before a deployment for everything like autonomous car, robot navigation दोन्ही साठी पण, right. So example applications in autonomous driving की कुठे यूज होऊ शकतं, reinforcement learning, lane keeping and adaptive cruise control. ठीक आहे. सो ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आता हे तर ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेलं आहे, काही व्हेकल्स मध्ये ऑलरेडी आलेलं आहे, राईट ना, ॲडास, हे ऐकलं असं तुम्ही, राईट. अगेन डायनॅमिक रूट ऑप्टिमायझेशन इज देअर, कोलिजन अवॉइडन्स अँड ऑब्स्टेकल डिटेक्शन. ऑब्विसली ऑब्स्टेकल डिटेक्ट होऊन काय व्हायला जायला पाहिजे, त्यावेळेस लेन चेंज होईल किंवा मग ब्रेक्स अप्लाय होतील. एनर्जी इफिशियन्सी while driving these strategies, and companies right now like Tesla or Waymo or Nvidia are working in this area right now. Okay, they are having their cars on the road as well. So second case study can be of warehouse robots. Examples तुम्हाला समजले पाहिजे म्हणून हे ऍड केलंय, राईट. Again, reinforcement learning is widely used in warehouse automation system in order to like finding the optimal path for picking and transporting the items or objects. जो ऑब्जेक्ट मूव्ह करायचा आहे तो काय आला पाहिजे, शॉर्टेस्ट वेनी आणि सेफेस्ट वेनी गेला पाहिजे. शॉर्टेस्ट आणि सेफेस्ट कॅन बी अ ऑप्टिमल पाथ फॉर इट. सो विच कॅन बी, आणि जे एन्व्हायरमेंट असणार आहे ते काय असतील, जे काही कबर्ड्स असतील किंवा जे शेल्फ्स आहेत, अदर पर्सन्स आर वर्किंग इन दोज इन ऑन दॅट फ्लोअर, किंवा जे अदर रोबोट्स आहे, असं नाही का की त्या पर्टिक्युलर फ्लोअरवरती एकच रोबोट आहे, नंबर ऑफ रोबोट्स कॅन बी देअर. Action can involve like moving, turning, lifting the atom or docking that particular atom there, right. So reward functions focus on minimizing the time, distance and energy usage without hitting any obstacle, right.
So this can be the case studies for this. Example for smart warehouse can be which will help to coordinate multiple robots in a range or like in large warehouse. Multiple robots will be there, prevents the collisions. This is very important. And congestion in a narrow aisles or in narrow passage. Okay, optimizes picking route and delivery schedules, which improves the overall efficiency in a logistics, right? So in modern e-commerce warehouse such as Amazon Fulfillment Center, these robots have been used right now. Okay, so these are some of the examples for reinforcement learning or applications or actual use cases for reinforcement learning. In that, we are going to work on energy consumption and robot navigation with the help of a Python code. But this was like theoretical part related to a reinforcement learning. Just go through it, prepare a notes, hard notes for it, okay, and like write it down. So you have to like understand the things related to these three topics for machine learning: supervised, unsupervised, and reinforcement. हे तुमचं काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. What is there in a reinforcement? What is there in a unsupervised? What is there in a supervised? Okay. Any doubt, guys? Yes, everyone. Is it okay? याची थिअरी प्रॉपर प्रिपेअर करा. ठीक आहे, PDF शेअर करतो मी ड्राईव्हवरती. एनी डाऊट? एवढं सफिशियंट आहे. तुम्हाला जर काही ऍडिशन करायचे असेल नोट्समध्ये ऍडिशन करू शकता. फाईन, थँक्यू.